नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बॉम्बे हायकोर्टच्या या स्पेशल सीरीजमध्ये तुमचे स्वागत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न घेतले. सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहा पहिला प्रश्न. भारतीय रिझर्व्ह बँकेने केंद्रीय कार्यालय कोलकात्यावरून मुंबईला कोणत्या वर्षी हलवण्यात आले? तर उत्तर आहे 1937. झोहो ZOHO या कंपनीचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर श्रीधर वेंबू. पुढचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या दिवशी चलनबंदीची म्हणजेच नोटबंदीची घोषणा केली? तर 8 नोव्हेंबर 2016. पुढचा प्रश्न. भारतामधील सर्वात मोठ्या कालव्यांपैकी एक असलेल्या राजस्थान कालव्याला कोणते नवीन नाव देण्यात आले आहे? उत्तर आहे इंदिरा गांधी कालवा. पुढचा प्रश्न. सजीवांमध्ये जैव रासायनिक अभिक्रियांसाठी कोणत्या प्रकारचे सूक्ष्मरेणू प्राथमिक उत्प्रेरक प्रायमरी कॅटलिस्ट म्हणून कार्य करतात? उत्तर आहे प्रथिने प्रोटीन्स. ओके. पुढचा प्रश्न. जगातील पहिल्या हायब्रिड क्वांटम रेमई महासंगणक हा कोणत्या देशाचा कम्प्युटर आहे? तर उत्तर आहे जपान. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध हापूस आंब्याची सर्वाधिक लागवड केली जाते? तर उत्तर आहे रत्नागिरी. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर गरिबांसाठी मोफत उपचार. पुढचा प्रश्न. भारतीय सैनिकांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध सुरुवातीला कोणत्या ठिकाणी बंड केला होता? तर उत्तर आहे बराकपूर. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राच्या सर्व थंड हवेच्या ठिकाणांची राणी म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे महाबळेश्वर, सातारा. जागतिक मधुमेह दिन वर्ल्ड डायबिटीज डे कोणत्या दिवशी पाळला जातो? तर उत्तर आहे 14 नोव्हेंबर. दिनविशेष खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय दिनविशेष नक्की पाठ करून घ्या. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांचे स्मृतिस्थळ आहे? तर उत्तर आहे इंडिया गेट. पुढचा प्रश्न. संगमेश्वर म्हणूनही जाणाऱ्या कोणत्या ठिकाणी औरंगजेबाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून ठेवले होते? तर तुळापूर. पुढचा प्रश्न. गुलामगिरी हे पुस्तक महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या सुधारकाचे पुस्तक आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे. पुढचा प्रश्न. मृत्युंजयकारक या टोपण नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध मराठी लेखक कोण आहेत? ज्यांनी मृत्युंजय ही मराठी कादंबरी लिहिली आहे? तर उत्तर आहे शिवाजी सावंत. पुढचा प्रश्न. पहिले आरोग्य साहित्य संमेलन 2025 पुणे या ठिकाणी पार पडले. त्याचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे संजय कोल्हे. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी ही महाराष्ट्राच्या कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न. मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ही कोणत्या वर्षी बाजारात आणली होती? तर 1995 मध्ये. पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमाराचे प्रमुख म्हणून खालीलपैकी कोण होते? तर कान्होजी आगरे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले काही महत्त्वाचे विचारण्यात आलेले सर्व प्रश्न. अशा प्रकारे आपण बॉम्बे हायकोर्टचे पेपर जवळ येईपर्यंत खूप सारे प्रश्नांचा सराव करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.